नमस्कार, मी वनिता आणि वनिता ब्लॉग या चॅनलवरती मी अगदी मनपूर्वक तुमचं स्वागत करते. तर आज व्हिडिओ एक खास घेऊन आले तुमच्यासाठी आणि आज काही ब्लॉग वगैरे नाही आहे, तर एक म्हणजे टिप्स आहेत बऱ्याच अशा. आजचा व्हिडिओ हा खास असल्यामुळं आहे ना, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. तर आज ना मी ज्वारीची भाकरी, तर बऱ्याच जणांना अशी म्हणजे म्हणतात की माझी फुगतच नाही किंवा माझी कडकच होती ज्वारीची भाकरी. तर पिठावर सुद्धा अवलंबून असतं बरं का. तर असं काही नाही की म्हणजे कितीही सुगरण असली तरी कितीही जुनं पीठ असेल तर ज्वारीची भाकरी व्यवस्थित जमणारच तिला. तर असं काही नसतं, पिठावर सुद्धा असतं. तर आपलं पीठ जास्त जुनं असेल ना तर भाकरी 100% फाटणारच, बाजूनी चिरा पडणारच भाकरीला आणि कडक होणारच भाकरी. तर हे ठरलेलंच असतं. तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला पाणी एकदम गरम करून पाणी त्याच्यामध्ये पीठ मळून घ्यायचं. तर भाकरी मऊ होते आणि फुगतेसुद्धा भाकरी आणि कडकसुद्धा होत नाही. हे थंड होईपर्यंत थोडं मिक्सअप करून घ्यायचं, जेणेकरून आपले हात पोळणार नाहीत. आणि तुमचं जेवढं जुनं पीठ असेल ना तर तेवढी भाकरी फाटतेच बघा. म्हणजे आपण जेव्हा भाकरी उचलतो ना तेव्हा एक भाग खाली राहतो आणि एक भाग आपल्या हातातच येतो. तर तेव्हा तर मग पाणी गरम करून नक्कीच टाकायचं, कारण पाणी जर थंड टाकलं ना तर 100% भाकरी फाटणारच ती. आणि जर ताजं पीठ असेल ना नुकतंच केलेलं तर मग नाही फाटत भाकरी. पण हे माझं ताजंच पीठ आहे, तरी पण मी गरम पाणी टाकतेच. तर हे बऱ्याच जणांना माहीत आहे. आणि जर का जास्त थंड झालं असं वाटलं की मग ते व्यवस्थित म्हणजे जुनं पीठ नसेल, म्हणजे समजा ताजंच दळलेलं असेल तर भाकरीला गरम पाण्याची सुद्धा गरज लागत नाही. पण मी शक्यतो गरम पाणी करूनच भाकरी करते. काही वेळेस जास्त मोठं दळल्यावर पण पीठ भाकरी काही व्यवस्थित येत नाही. आणि जेव्हा पीठ एकदम बारीक दळलं जातं ना तेव्हा पण भाकरी, पीठ आहे ना गव्हाच्या पिठापेक्षा थोडंसं मोठंच पाहिजे. आणि तांदळाचं पीठ सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्स करून म्हणजे होऊ शकते भाकरी याची. पण तांदळाचं पीठ थोडंसं ज्वारीच्या पिठापेक्षा ज्वारीपेक्षा थोडंसं तांदूळ कमी टाकायचं आणि ज्वारी थोडी जास्त टाकायची. हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं. मी शक्यतो खालीपासूनच पीठ मळते, पण आता व्हिडिओ बनवते त्यामुळे मग उभं राहून पीठ मळावं लागतं. मळून झालं आणि पद्धतीनं पीठ मळायचं. एकदम जास्त मऊ पण नाही आणि जास्त कठीण पण नाही. मुंडे करून घेतलीत माझ्या हिशोबाने. तर तुम्ही पण म्हणजे तुमच्या अंदाजाने तुम्हाला केवढी भाकरी करायची तेवढ्या अंदाजाने तुम्ही मुंडे करून घेऊ शकता. तर मला एवढंच उंडा लागतो. तर भाकरी थापूयात आपण आता. भाकरीच्या खाली असं पीठ टाकलं तर काय होतं, भाकरी थापताना तिथंच राहते आणि अशी फिरली जात नाही. तर त्यामुळे पीठ थोडंसंच टाकायचं खाली, आपल्याला लागल तसं घेत राहायचं. आणि जास्त पातळ पण भाकरी नाही करायची. काय होतं, जास्त पातळ भाकरी केली ना की मग भाकरी कडक होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि जास्त पाणी पण असं म्हणजे जास्त पण नाही लावायचं पाणी.
जेवढं पाणी लागणार आहे भाकरीला तेवढंच लावायचं आणि बाजूनी पण अशी ठेवायची नाही भाकरी बिना पाण्याची, कारण ती काय होतं कडक होती भाकरी मग, त्यामुळं आणि भाकरी पटकन उलटून टाकायची. जास्त वेळ भाकरी जर आपण तशीच ठेवली ना तर चिरा भाकरीला जातात, त्यामुळे मग पाणी लावलं की पटकन थोड्या वेळानं लगेच भाकरी उलटून टाकायची. पाणी जास्त सुकूनच द्यायचं नाही भाकरीचं. भाकरी एक साईडला भाजली, आता या साईडला भाजून घेतली. हे बघू शकता तुम्ही, अशी टम्म फुगते भाकरी. जर पीठ वगैरे व्यवस्थित मळलं ना की अशी भाकरी एकदम टम्म फुगते. भाकरी बघा पूर्ण भाजून झाली दोन्ही साईडनं. बघू शकता पूर्ण फुगली भाकरी. असं काही नाही की कुठं तशीच राहिली किंवा कुठं फुगली, असं काही नाही, तर पूर्ण फुगली. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. सगळ्या बाजूला फुगली. तुम्हाला मी दाखवते. मी 3 भाकरी केल्या होत्या ना, तर तिन्हीच्या तिन्ही भाकरी अशा फुगलीत बघा. पूर्ण म्हणजे थोडं पण हे नाही राहिलं. दुसरी पण पूर्ण फुगली भाकरी. एक सुद्धा नाही म्हणजे अशी की बिना फुगता राहिली. तर फक्त पीठ व्यवस्थित मळलं ना की भाकरी व्यवस्थित येते. आणि पीठ मळून असं ठेवायची काहीच गरज नाही. तुम्ही जेव्हा भाकरी म्हणजे पीठ करायला घेणार तेव्हा पीठ मळून लगेच केलं तरी भाकरी व्यवस्थित येते. तर मी तिन्ही भाकरी केल्या आणि तिन्ही भाकरी चांगल्या फुगल्या आणि मऊ सुद्धा झाले. म्हणजे असं नाही की कडू आहे किंवा काय आहे, तर असं मऊ सुद्धा झाले. तुम्ही बघू शकता मऊ सुद्धा भाकरी झाले. तर धन्यवाद. इथंच मी आजचा माझा व्हिडिओ थांबवते आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र आवर्जून करा. बाय.